तर कल्याणच्या नराधमाला अटक करतानाचं सीसीटीव्ही सुद्धा समोर आलेलं आहे। नराधम विशाल गवळीला अटक करतानाचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे। गुंगारा देण्यासाठी विशाल गवळीनं स्वतःचा लुक बदलला होता। बुलढाण्यातल्या शेगावमधनं आरोपी विशालच्या मुसक्या आवळण्यात आल्या आणि त्याच्या पत्नीला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं। आपण हे सीसीटीव्ही फुटेज बघतोय, ज्यामध्ये त्यानं स्वतःचा लुक बदलण्यासाठी म्हणून शेगाव गाठलेलं होतं आणि पोलिसांना गुंगारा देण्यासाठी त्यांनी आपला लुक बदलला, जेणेयोगे कदाचित त्याची ओळख पटणार नाही यासाठीचा हा सगळा प्रयत्न होता। मात्र त्यानंतर या ठिकाणी पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी थेट त्याच्या हातामध्ये बेड्या घातल्या आणि त्याला ताब्यात घेतला। ही थेट आपण दृश्य बघतोय कशा पद्धतीने पोलीस इथे दाखल झाले आणि अतिशय आपण बघतो निर्ढावलेला अशा स्वरूपाचा चेहऱ्यानं तो तिथे बसलेला होता आणि थेट पोलीस पोहोचले आणि या दुकानामधनं जिथे त्याची हजामत झालेली होती तिथून पोलिसांनी ताब्यात घेतला। थेट शेगावातनं पुन्हा कल्याणमध्ये त्याला आणण्यात आलं आणि आता त्याला कोर्टात हजर करण्यात आलं होतं। काही करून फाशीची शिक्षा सुनावली जाईल यासाठी प्रयत्न करावेत असे शासन आदेश सुद्धा खरं तर पोलिसांना मिळालेले आहेत आणि त्यासाठीच प्रयत्न होताना पाहायला मिळत आहेत। सर्वसामान्य नागरिकांची सुद्धा हीच मागणी जोर धरताना पाहायला मिळते।